विकासाच्या मार्गावर अडथळे आणणाऱ्यांना एकजुटीने बाजूला करू असा विश्वास श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी व्यक्त केला आहे। श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून आपल्याला अडचण करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला। त्यांना बाजूला सारून विकासाच्या कामासाठी एकजूट दाखवून द्यायचे। लोकसभेप्रमाणे आगामी काळात विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आपली एकजूट कायम राखून काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केलं। कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी गेल्या वर्षी 15 जून रोजी पाडण्यात आली होती, त्यामुळे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला। या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात काडादी बोलत होते। नूतन खासदार प्रणिती शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज उर्फ पुष्पराज काडादी होते। राजकीय आकसातून चिमणी पाडल्याबद्दल भाजपचा आणि प्रशासनाचा यावेळी निषेध करण्यात आला। यावेळी बोलताना नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या सूडबुद्धीच्या राजकारणाचा काडादी यांना त्रास होत असल्याचं सांगितलं। आगामी काळात सोलापूरच्या विकासासाठी आपण सदैव धर्मराज काडादी आणि श्री सिद्धेश्वर परिवार यांच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली।